आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई काय झालं? का मारलंस तू मीराला? आई काय विचारतोय मी? उत्तर दे मला। अथर्व, मीराला वेड लागलंय, परिणाम झालाय तिच्या डोक्यावर। आई काय बोलतेस तू? अरे अथर्व, त्या बरोबर बोलतायत। मीराला खरंच मेंटल हॉस्पिटलला जायची गरज आहे। माया ॲटलिस्ट तू तरी। अरे अथर्व, आम्ही सगळ्यांनी पाहिलंय। मीरा एकटीच कोणाशी तरी बोलत बसते। तुला आमच्यावर विश्वास नसेल ना तर तू दादाला विचार ना। दादाला विचार, अनन्याला विचार, ते दोघांनी पाहिलं, आत्ताच पाहिलं। आई काय चालू आहे सांगशील का मला प्लीज? मीरा पुरती वेडी झालीये। हिला असं वाटतं की अथर्व फोन घे आधी। केशव काकांचा कॉल आहे। हाँ बोला केशव का। हो केशव दलवाई, मी ओळखतो त्यांना, आमचे काका आहेत ते। काय झालंय? काय? कुठे? हो हो लगेच, थँक्यू। काय काय झालंय? बाबा केशव काकांचा ऍक्सिडेंट झालाय। काय? हो ते नाशिकहून मुंबईला येत होते तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला। लोकल माणसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, पण अथर्व आपल्याला जावं लागेल तिकडे। येस, तुम्ही आवरून घ्या, आपण लगेच निघूयात। आई, हे जे काही झालंय ना त्यावर मी आल्यावर बोलू। तोवर हा विषय इथेच थांबवा प्लीज। चला मी मदत करू का काही? नाही, इट्स ओके, थँक्यू। केशव काका फक्त जुने एम्प्लॉय नाही तर आमच्या फॅमिली मेंबर सारखे आहेत। माझ्या प्रत्येक अडचणीत ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत, मला धीर दिला त्यांनी। त्यांना काही जास्त झालेलं नसावं। तुम्ही काळजी करू नका, त्यांना काहीच झालं नसणार। आय होप सो। वेदाचे बाबा, मला बोलायचंय तुमच्याशी। अहो मी मनोरुग्ण नाहीये, मी आईसाहेबांना सगळं खरं सांगितलंय। मीरा मीरा
हे बघ, तू मला आणि वेदाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतेस. सध्या माझ्यासाठी फक्त तेच इम्पॉर्टंट. मी दुसरा कुठलाही विचार करत नाहीस. आणि तू जे काही बोलतेस ना, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी परत आलो की आपण ह्यावर बोलूयात. फक्त तोवर शांत राहा, रडू नको आणि या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. मला आता निघावं लागेल. आय एम सॉरी. वेदाचे बाबा, मीरा, सगळ्यांना खरं सांगायची काय गरज होती? गरज होती अंबिकाताई. मीरा, हा केवळ मूर्खपणा आहे. तू स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस. मी खोटं नाही बोलू शकत नाही. दादासाहेब आणि अनन्याताईचा माझ्यावर खूप विश्वास आहे. आता यापुढे ठेवणार आहेत ते तुझ्यावर विश्वास? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय असंच वाटणार आहे सगळ्यांना. असं नाही होणार अंबिकाताई. मी जाऊन दादासाहेब आणि अनन्याताईशी बोलेल. ते समजून घेतील मला. मला माहिती आहे. ठीक आहे, तुला जर माझं काही ऐकायचंच नसेल ना, तर मलाही तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. अथर्व, पिऱ्याने बॅग ठेवली आहे गाडीत. सावकाश चालव गाडी. हो. आणि आई, आमची वाट बघत बसू नकोस प्लीज. आम्हाला यायला कदाचित उशीर होईल. केशव काकांची कंडिशन क्रिटिकल आहे असं कळलंय. आम्ही फोनवर तुम्हाला कळवत राहू काय जे होईल ते. आणि आई, आज जो वाद झालाय तो विषय पुन्हा प्लीज काढू नका. मी आलो की आपण त्यावर सविस्तर बोलू. ओके, येतो आम्ही. मॅडम, व्हॉट्स द नेक्स्ट प्लॅन? अथर्व नाशिकवरून यायच्या आधी मीरा मेंटल हॉस्पिटलमध्ये गेली पाहिजे. हो मॅडम, मी मेंटल हॉस्पिटलला कॉल करते आणि तिकडची माणसं लवकरच येतील. त्याची काही गरज नाही आहे. मी ऑलरेडी माणसं बोलवली आहेत, ती उद्यापर्यंत येतील. मेंटल हॉस्पिटलची? ती माणसं कुठल्याही हॉस्पिटलची नाही, तर सराईत मारेकरी आहेत. आता मीरावर उपचार नाही तर बंदोबस्त होणार आहे, तोही कायमचा. अंबिकाताई, मी म्हणाले ना ग, मला खोटं बोलायला नाही आवडत. पण आता तू नाराज नको ना राहूस. अगं ताई, किती वेळ झाला मी एकटीच बोलते. तू का बोलत नाहीयेस माझ्याशी? का बोलू मी मीरा तुझ्याशी? परिणामांचा विचार केलायस कधी? आता ती माया आणि नर्मदा आत्या जास्त सावध होतील हे कळतंय का तुला? ते काही करू शकणार नाही. मी घेईन सांभाळ. नाही जमणार आहे तुला मीरा. तुला माहित नसेल, पण मागे एकदा मायाने एका मांत्रिकाला सांगून मला कैद केलं होतं. तिने जर पुन्हा असं केलं तर काय करणार आहेस तू? कैद?